Today we all have gathered here for special guidance lecture and a motivational lecture. On behalf of management, principal, school and junior college, Mrs. Simran Daya, coordinator, Mr. Mitesh Purarkar, supervisor of secondary section, Mrs. Yogita Chaudhary, staff and students. I welcome our today's guest, Professor Dinesh Gupta. Let me have some introduction about him. He is a gold medalist in mechanical engineering. His education journey is from ITI Turner to IIT Mumbai. He is the author of 27 books. He is one of the Limca Book of Record holder. Sir, I request you to accept the bouquet as a token of respect and affection. I request Vice President UES, Mr. Milay Pargalkar sir, to do the honor. Sir, please. Thank you, sir. Thank you, sir. I also welcome Mr. Gorakhnath Pol, Senior Management Manager of Jeevandeep Edu Media Limited. He is the awardee of Maharashtra Bhushan. He has also received Jeevan Gaurav Award by Anand Shri Foundation. He is the author of Civil Defense book based on academic. He has written a book titled Baap Samajla Pahiye, Ai Samajli Pahiye. Sir, I request you to accept the bouquet as a token of respect and affection. I request Principal, School and Junior College, Mrs. Simran Daya, to do the honor. Ma'am, please. Thank you, sir. I also welcome Mr. Ganesh Jagtap, editor and publisher of news channel, Mahasangharsha News and Newspaper. Sir, I request you to accept the bouquet as a token of respect and affection. I request Supervisor of Secondary Section, Yogita ma'am, to do the honor. Ma'am, please. We also welcome other members. I request Hemant sir, please offer a flower to them. Welcome one and all. Dear students, we are really fortunate to have this special guidance lecture for you, and I think you will be really benefited from that. So take the advantage of it. Now I hand over the mic to Mr. Gorakhnath Pol. So please. खूप धन्यवाद मॅडम. नथिंग इज इम्पॉसिबल इन लाईफ. प्रत्येक सकाळ आपल्यासाठी एक नवीन चॅलेंज घेऊन येते, नवीन अचिव्हमेंट घेऊन येते. असं माझं प्रामाणिकमध्ये गेली 26 वर्ष जीवनदीप प्रकाशनच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना, वेगवेगळ्या शाळांमध्ये फिरत असताना वेगवेगळे अनुभव आले आणि त्या अनुभवाची शिजरी घेऊन या शिक्षण क्षेत्राने आपल्याला भरभरून प्रेम दिलं. त्या शिक्षण क्षेत्रासाठी काहीतरी आपणही केलं पाहिजे हा वसा घेऊन मानसी सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आणि दिनेश गुप्ता सरांसारखे प्रेमळ मित्र सोबत असल्यामुळं एक चांगला समाज, चांगले विद्यार्थी घडवण्याचा जो वसा घेतलाय, त्या वसा घेतला आणि गेले जो प्रवास आहे 3 वर्षाच्या प्रवासामध्ये दिनेश सर माझ्यासोबत आहेत आणि एक वेगळं सोनेरी पान ते लिहितात असं मला ठामपणे वाटतं. मित्रांनो, एक आजची जी सकाळ आहे निश्चितपणे तुम्हाला तुमच्या लाईफचे टर्निंग पॉईंट ठरले यामध्ये मला शंका नाही. कारण एक चांगला समाज घडवण्यासाठी, चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी 2 चांगल्या व्यक्ती जर एकत्र आल्या तर निश्चितपणे आपल्या शाळेचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल आहे असं मला ठामपणे नमूद करतो. मित्रांनो, काही दिवसापूर्वी मिलिंद सरांच्या सोबत एक 5 मिनिटं भेटण्याचा योग आला आणि हे तुमच्या समोर आजचा जो समाज आहे त्या समाज त्याच्यामुळेच निर्माण झाला असं मला वाटतं. आणि मी जास्त वेळ न घेता, कारण योग्य वेळी योग्य टॉनिक दिलं तरच तो होतो ना, पेशंट बरा होतो असं मला वाटतं. आणि आज ती टॉनिक देण्याची जबाबदारी दिनेश सरांच्याकडे आहे. कारण आपल्या प्रोग्रामचं नाव आहे 1 स्टेप इन टाइम, आणि तो इन टाइम मी आणखी पुढे घेऊन जाणार नाही. दिनेश सर, खूप खूप धन्यवाद. माझ्या विनंतीला मान देऊन आपण इथे आला आणि आमच्या ओरन एज्युकेशन सोसायटीच्या सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांना
योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही जो टाइम देत आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि वरून एज्युकेशनचे सर्व व्यवस्थापन, प्रिन्सिपल मॅडम, टीचर्स असतील ज्यांनी ही संधी उपलब्ध करत, त्यांनी खरोखर या वातावरणामध्ये हा प्रोग्राम पुढे जातोय त्याची सुरुवातही एवढी सुंदर झाली की निश्चितपणे त्याचा शेवट होणार नाही. कारण तो शेवट कुठे करायचा असतो, जिथे आपण थांबतो. आणि आज आपल्याला थांबायचं नाही आणि ती दिशा देण्याचं काम दिनेश गुप्ता सर या लेक्चरच्या माध्यमातून करतील असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, दिनेश सर तुम्हाला सांगतील, माझी 16 वर्षाची मुलगी होती मानसी गोरखनाथ पोळ आणि तिने आयुष्यामध्ये वेगळं काहीतरी बापासारखं करावं असं तिला वाटलं आणि क्रिएटिव्हिटी केली. तुमच्यासमोर नॅपकिन बुके दिसतात, ती सर्व कल्पना तिची. आजही 40 महिलांना ते रोजगार देते आणि फायनल इयरला नवीन बुके निसर्गाला आवर्जून क्रिएट केलाय सर आपल्यासाठी, तो तुम्हाला शेअर करायला मला फार आवडेल. जिवंती प्रकाशनतर्फे सर मी आपलं खूप खूप स्वागत करतो. कारण असा प्लॅटफॉर्म देणारा मी म्हणतो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी खारीचा वाटा असला पाहिजे. प्रभू श्रीरामांचं नाम घेताना पण खारीचं नाव घेतलं जातं, कारण तिचं एक स्मॉल कॉन्ट्रीब्युशन होतं त्या ब्रिज बनवण्यामध्ये आणि ते छोटंसं कॉन्ट्रीब्युशन प्रत्येकजण आपापल्या आयुष्यामध्ये करतो. म्हणून या चांगल्या घटना घडत असतात. निश्चितपणे सर आज आम्हाला खरोखर अभिमान वाटतो की आज माझ्या हस्ते मला हा बुके देण्याची तुम्हाला संधी मिळते सर. सर दैया मैम को भी एक दे देते. छडी लागे चमचम विद्या ही गमगमती. ही छडी फक्त घेण्याचा अधिकार प्रिन्सिपलला असतो. म्हणून दिनेश सर बोलतात की मॅडमचं पण एक वेलकम झालं पाहिजे. योगिता मैडम. त्या बुकेचं नाव आहे ट्विन्स बुके. त्याचे कारण असे, इथे ट्विन्स सोबत आला नाही, ट्विन्स बॅगेमध्ये आहे, पण खरोखर हे असे ट्विन्स आहेत ते नेहमी तुम्हाला प्रेरणा देतील. थैंक यू सो मच. सर एक फ़ोटो सामने ले लेते सर, एक सामने. तो एक फ़ोटो सामने ले लेते.